आज सुट्टीचा दिवस, शनिवार. सुट्टी असल्यामुळे सगळे बाहेर पडलेले आहेत आणि इथलं वातावरण पण चेंज झालेले आहे. त्यामुळे सर्वजण खुश आहेत. तुम्ही पाहू शकता इथे बर्फ, स्नो दिसत नाही. फायनली बर्फ गेलेला आहे आणि वातावरण चेंज झालेले आहे. आता मार्चच्या मिडपासून स्प्रिंग सीझन सुरू होईल आणि विंटर संपेल. हळूहळू हा दिवस पण आता मोठा होतो आणि रात्र छोटी होती. थोड्या दिवसांनी सगळे खुश होते, वातावरण चेंज झाले म्हणून. मुलांना पण आज पार्कला जायचं होतं. आम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहतो तिथल्या मी ह्या पार्कमध्ये मुलांना घेऊन आलेली आहे. आत्ता विंटरमध्ये हे पार्क बंद होतं स्नोमुळे. सगळे बघा पॅरेंट्स कसे मुलांना घेऊन आलेले आहेत पार्कमध्ये. मुले एवढी खुश होती कारण त्यांना विंटरचा आज कोट घातलेला नाही, त्यामुळे त्यांना बिनधास्त खेळायला येते आज. हे तुम्ही पाहू शकता खाली हे कसं ग्रास टाकलेले आहे. मुलं खाली पडली तर लागू नये म्हणून पूर्ण गार्डनमध्ये असं ग्रास टाकलेलं आहे. इथे सर्व प्रकारचे पाळणे आहेत. लहान मुलांपासून मोठ्या मुलांना इथे खेळण्याची रचना केलेली आहे. इथे 2 प्रकारचे बास्केट केलेले आहेत, लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना. लहान मुले मोठी मुले इथे बास्केटबॉल खेळू शकतात. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अमेरिकेबद्दल नवीन नवीन माहिती मिळेल. कसं वाटलं अमेरिकेतील पार्क? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब